राहिलेला विदर्भ मी तर सोडून चाललोय. आता 9:30 वाजलेत पण टेम्परेचर इथलं 40च्या वर गेलेलं ऑलरेडी. अख्खा महाराष्ट्र पूर्ण व्हायला आता आपल्या शेवटचे हे 2च डिव्हिजन्स फिरायचे राहिले होते आणि या अमरावती डिव्हिजन साठी आपलं फूड बजेट आलं होतं डायरेक्ट 500 रुपये. पण आता प्रश्न बजेटचा नव्हताच, प्रश्न होता विदर्भाच्या या पीक उन्हाळ्यात मी सर्व्हाइव्ह करू शकेल का याचा. गडचिरोलीहून मी थेट वाशिमला पोहोचलो. काही दिवसांपूर्वी मेल आला होता मला एका वाशिमकराचा. मी त्यालाच बोलवलं, म्हटलं त्याच्याच नजरेने वाशिम बघूया आणि वाशिम दाखवण्याची सुरुवात त्याने त्याच्या घरूनच केली. पण घरी पोहोचल्यावर बघतो तर काय सगळे आपलेच व्हिडिओ टीव्हीवर बघत होते. मग आले गरमागरम पोहे आणि गारेगार लस्सी. विदर्भाच्या तडकत्या उन्हाळ्यात सुरुवातीलाच एवढी उब मिळणं एक्सपेक्टच नव्हतं केलं. खाऊन झाल्यावर म्हणाला ही तर सुरुवात आहे, अजून तुला अख्खा विदर्भ फिरायचा आणि त्यासाठी लागणारे खूप सारे ब्लेसिंग. असं म्हणून त्याने मला वाशिमच्या बालाजी मंदिरात नेलं. म्हणतात भारतात 3 बालाजी आहेत आणि हा विदर्भाचा तिरुपती होता. त्याने मला नंतर तिथलं बालासाहेब मंदिर सुद्धा दाखवलं जिथे एक रात्री मुक्काम होतो म्हणून हे झोपताना मूर्ती देईल. म्हणजे खरोखर इथं बालाजीहून राहिले होते असं म्हणतात. अजून कसे झोपलेले आहेत का आता माहित नाही का. पण मला आज काही चमचमीत खाण्यापेक्षा फक्त मंदिरातच जाऊ वाटत होतं. हा खरंच माहित नाही का पण मी अजून 2 मंदिरं फिरतो कारण यावेळेस थोडी भीती वाटत होती. 46-47 डिग्री बोलायला सोपं आहे पण याआधी एवढ्या उन्हात मी ट्रॅव्हल करायला कधी बाहेरच नव्हतो पडलो. आणि म्हणून या सगळ्या मंदिरात जाऊन एकच गोष्ट या सगळ्या देवांना सांगितली. म्हटलं जर माझ्याकडून या ट्रिप मध्ये एकदा जर इंटेन्शनली चूक झाली असेल तर मला शिक्षा करा, पण जर नसेल तर फक्त माझ्या सोबत राहा. जिंकायचं तर आहे आपल्याला विदर्भात सुद्धा. पण वाशिमहून मी जेव्हा यवतमाळला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा व्हायचं तेच झालं. मला ऊन लागलं. मी पहिल्याच दिवशी असा कोसळलो. पण इथे कायम 47 डिग्रीत राबणारे शेतकरी दर उन्हाळ्यात कसे जगत असतील ते मला बघायचं होतं. जर उठलो तर